रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. साहेब मागच्या वेळेला पण तुम्ही आला होता, यावर्षी पुन्हा आलाय, काय सांगाल? खरं तर हे जागृत स्थान आहे. नवनाथाचं मलंगड आणि शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेली की हिंदुत्वाची ही वहिवाट आहे आणि खऱ्या अर्थानं आज ही वहिवाट नाही तर मोठा आता महामार्ग होतोय हा. आणि एक हिंदुत्वाचा विचार एक मोठ्या प्रमाणावर या निमित्तानं हिंदुत्व, अध्यात्म आणि भक्ती हे सगळी एकत्र इथं दिसते. मला असं वाटतं हिंदू या निमित्ताने एकत्र होण्याचा एक मार्ग या मलंगडाच्या माध्यमातून निर्माण झाला. निवडणुकीच्या पूर्वी इथे वारकरी संप्रदायाचा एक मेळावा झाला होता. त्यात तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे बोलले होते, आम्ही मलंगडाला मुक्ती देऊ, मात्र ती अद्याप दिलेली नाही. मलंगडाला मुक्ती देऊ म्हणजे काय मुक्ती देऊ? मलंगडापासून तुम्हाला मुक्त केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण तुम्ही येऊन तुमच्या अपवित्र गद्दारीचे पाय इथं लावता हे मला असं वाटतं सगळ्यात मोठं पाप इथं होतंय. सन्मानित केलं, त्याच्यावरती राऊत यांनी नाराजगी व्यक्त केली, तुम्ही कसं पाहताय? मला असं वाटतं आज मलंगडावर बोलू आपण, बाकी राजकीय बोलण्यापेक्षा. कारण आज एक वातावरण आहे, माघी पौर्णिमा आहे, चांगलं भक्तिमय वातावरण आहे. मला वाटतं ते महत्वाचं आहे. बाकीच्या फडणवीस राज ठाकरेंच्या घरी गेले, याच्याकडे आपण कसं बघतो? असं बघता तर बघितलं काल टीव्हीवर तुमच्या सगळ्या. पण मला असं वाटतं बघता म्हणजे कोणाकडे भेटायला जाणं काय गुन्हा अशातला थोडी भाग आहे आपला. काय आपण महाराष्ट्र काय एवढा असा झालं नाही की एकमेकाकडे बघू सुद्धा नाही. बघू शकतो आपण, जाऊ शकतो एकमेकाकडे. त्यांनी काय मला असं वाटत नाही फार मोठा राजकीय विषय व्हावा त्याच्यात. ठीक आहे, चला.